नाशिकमधून निघालेला किसान सभेचा लॉंग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांशी चर्चा केली। तब्बल 5 तास ही चर्चा सुरू होती। ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे। यानंतर लॉंग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। आमदार जेपी गावित यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली। आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार असून तसंच लेखी आश्वासन सरकारनं आंदोलनकर्त्यांना दिलं। या बैठकीत सरकारकडून महत्त्वाची भूमिका जयकुमार रावल यांनी बजावली आहे। सरकारनं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली। या घोषणेनंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला। आता 3 महिन्यानंतर तरी या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होणार का हे पाहावं लागेल। मुख्यमंत्र्यांसोबतची धनगर आरक्षणाबाबतची बैठक निष्फळ ठरली आहे। येत्या 27 फेब्रुवारीला महाड चौदार तळ्यापासून मुंबईकडे लॉंग मार्च काढण्यात येईल। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर धनगर समाज नाराज आहे। धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक झाली। तब्बल 1-1.5 तास त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह वर्षावर दाखल झाले। आधीच सरकारनं वेळकाढूपणा केला, त्यामुळे आता लेखी पत्र घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असं धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय। राज्यात भाजप शिवसेना युतीनं लोकसभा जागा वाटपात रिपाईला डावललंय। ही धक्कादायक बाब आहे आणि आम्ही नाराज आहोत। स्वतंत्र निवडून येऊ शकत नसलो तरी पाडू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलंय। मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाहीये, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। मात्र त्यानंतरही पार्थ पवार यांनाच उमेदवारी देण्याचा ठराव वडगाव मावळ इथं झालेल्या पक्षाच्या बैठकीत गुरुवारी मंजूर झाला। उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष समाजवादी पक्षाच्या आघाडीचं जागा वाटप निश्चित झालंय। बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार आहे। आघाडीनं 2 जागा काँग्रेससाठी तर 3 जागा राष्ट्रीय लोकदलासाठी सोडलेल्या आहेत। पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांना शहीदांचा दर्जा नाकारण्यात आला। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती अनिल अंबानी याला सदैव आनंदी राहण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचं बक्षीस देतात, असा हल्ला केलेला आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी। लोकसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेस पक्षानं मोठी खेळी खेळली असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका टास्क फोर्स म्हणजेच कृती दलाची स्थापना केली आहे। विशेष म्हणजे पाकिस्तानवर 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल DS हुड्डा या कृती दलाचं नेतृत्व करतील। पाकिस्तानला जाणारं सगळे पाणी थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलाय। पूर्वेच्या नद्यांचं पाणी यमुनेकडे वळतं करण्यात येणार आहे। हे पाणी जम्मू काश्मीर आणि पंजाबला देण्यात येईल, असं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। पाकिस्तानचं पाणी थांबवण्याचा निर्णय योग्य नाही, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय। तसंच हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकणार नसल्याचंही ते म्हणतात। त्याचसोबत फॉरेन पॉलिसीचाही विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिलाय। मात्र एवढ्यावरच ते थांबले नाहीये, तर त्यांनी पाकिस्तान फॉरेन पॉलिसीत आपल्या पुढे असल्याचं म्हटलेलं आहे। पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर सरकारला जाग आली आहे। सशस्त्र दलाच्या जवानांची वाहतूक आता रस्त्यानं न होता विमानानं होईल। 7,08,000 जवानांसाठी हा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतलाय। त्यामुळे आता जवानांना ऑन ड्युटी किंवा सुट्टीवर जाता येता विमानानंच प्रवास करावा लागेल। पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या इशाऱ्यामुळे पाकिस्तानातले सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे। 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याच्या संघटनेवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली। हाफिज सईदची संघटना जमात उद दावा आणि त्याला रसद पुरवणारी फलाए इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय। काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानावर भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केली। या टीकेनंतर सिद्धूंनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली की गद्दारी, अशा शब्दात सिद्धूंनी मोदी आणि भाजपला लक्ष्य केलंय। तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सला घाबरत नाही, असंही सिद्धू म्हणतोय। राजस्थानमधील अजमेरमधील मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या नंदिनी शर्मा यांनी भीक मागून कमावलेले 6,61,000 रुपये शहीदांच्या कुटुंबियांना दिलेत। नंदिनी यांचा 6 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला, मात्र त्यांनी ही रक्कम मंदिराच्या विश्वस्तांच्या ताब्यात दिली होती। ही रक्कम एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करा, हीच माझी शेवटची इच्छा आहे, असं नंदिनी यांनी सांगितलं। पुलवामा शहीद झालेल्या जवानांसाठी सगळ्या स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे। उत्तर प्रदेशमधील बरेली इथल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिकेनं आपलं सोनं विकून 1,30,000 रुपयांची मदत शहीद कुटुंबियांना केली आहे। पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील 2ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 एकर शेतजमीन देणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी
सांत्वनापर भेटी दरम्यान येत्या महिनाभरात कुटुंबियांच्या ताब्यात जमीन देणार असल्याचं ते म्हणतात. जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या नागीशरण कॅम्पजवळ संशयास्पद हालचाली दिसून आलेल्या आहेत. 64 राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती आहे आणि या घटनेनंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात शोध मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. दिल्ली हायकोर्टानं सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाला 7 मार्चपर्यंत स्थगिती दिली. सुनंदा पुष्करचे पती आणि काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील कोर्टात हजर होते. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांना आरोपी म्हणून सांगण्यात आलेलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 10 दिवसांची मुदत मागितल्यामुळे कोर्टानं 7 मार्चपर्यंत प्रकरणाला स्थगिती दिली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची पुन्हा एकदा याच पदावर नेमणूक करण्यात आली. पुढील 3 वर्षांसाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा असतील. महाराष्ट्र सरकारनं विजया रहाटकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलाच्या मागणीनुसार तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या आणि लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले. या विमानांना अंतिम उड्डाण परवाना देण्यात आलाय. या विमानांच्या पुढील उत्पादनाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती HALचे प्रमुख माधवन नायर आणि DRDOचे प्रमुख जी सतीश रेड्डी यांनी दिली आहे. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह अन्य 9 मागण्यांसाठी गुजरातचे एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे गुजरातमधील वाहतूक ठप्प झाली आहे. कर्मचारी कामावर न आल्यामुळे एसटी विभागाला अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. जवळपास 50,000 विद्यार्थी 1.5 लाख प्रवाशांना याचा सामना करावा लागतोय. तरी खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या पांढरकवडा इथं झालेल्या सभेमध्ये पाणी न मिळाल्यानं मुलीचा मृत्यू झालाय. हा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. 16 फेब्रुवारीला मोदींच्या पांढरकवडा इथं झालेल्या सभेत सुरक्षेच्या दृष्टीनं पाणी नेण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच पागलानाला आलेल्या पुरात एक टेम्पो वाहून गेल्याचा व्हिडिओ सध्या समोर येतोय. कोइंबतूरमध्ये एका वेगवान कारनं बाईकस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेत. अपघातात बाईकस्वार हा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हाही दाखल केलाय. आम्हाला होणार पहिलं मूल आणि आम्ही देशासाठी अर्पण करू अशी घोषणा लग्नमाळ गळ्यात पडताच बोहल्यावरून एका नवदाम्पत्यानं पिंपरी चिंचवडमध्ये केली. त्यांनी केलेली ही घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही घोषणा करताच उपस्थित वऱ्हाडी मंडळी आणि नातेवाईकांनी भारत माता की जय असा घोष करत नवदाम्पत्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये पोलिसांनी एक कारची झडती घेतली. त्यातून 1,70,00,000 रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही रक्कम गुजरातहून आणली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. भुवनेश्वरमध्ये ओडिशा लोकसंगीत महोत्सव 2019चं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाला मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हजेरी लावली. यावेळी रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दरात 8.55% 8.65% वाढ करण्यात आली आहे. 2018 ते 19 या आर्थिक वर्षासाठी ही व्याजदर वाढ करण्यात आली. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात भारतातील टेलिकॉम ग्राहकांच्या संख्येत किंचितशी वाढ झाली. देशात टेलिकॉम ग्राहकांची संख्या 119.7 कोटी इतकी झाली. जिओमध्ये 85.64 लाख ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वीता आलेली आहे. तर BSNL 5.56 लाख ग्राहक जोडण्यात आले. तर 23.3 लाख ग्राहकांनी वोडाफोन आणि आयडियाची साथ सोडली आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगनं बुधवारी मध्यरात्री जगातील पहिला फोल्डेबल 5G स्मार्टफोन लॉन्च केला. शिवाय कंपनीनं S10 सह 3 फोन लॉन्च केलेत. फोल्डेबल स्मार्टफोन दुमडल्यावर हा फोन 4.6 इंचाचा होतो. तर उघडल्यानंतर 7.4 इंचाच्या टॅबलेटमध्ये रूपांतर होतं. या फोनची किंमत 1,41,00,000 रुपये इतकी आहे.